हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुरणपोळी, खुसखुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिलं आपण पुरणपोळीसाठी लागणारं सारण बनवून घेऊया. तर इथे बघा, मी जवळपास पाव किलोच्या वरती थोडीशी डाळ घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि याला आता 2 शिट्ट्या करून घेऊया. तर बघा, मस्तपैकी अशा 2 शिट्ट्या करून घेतल्या. आता डाळीमधलं पाणी काढून घेऊया. थोडं कमीच पाणी घातलेलं मी, त्याच्यामुळे जास्त काही पाणी येणार नाही आहे. तरी पण त्याला थोडंसं आपण ड्राय करून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे गूळ किसून घेते. गूळ हा पातळ किसून घ्यायचा आहे, कुठेही त्याच्यामध्ये गट्टे ठेवायचे नाही आहेत. मस्त असं बघा, मी पातळ गूळ किसते. चला, माझा आता गूळ किसून झाला आहे. आता आपण पीठ म्हणजे त्या पिठाचा गोळा बनवून घेऊया. तर यासाठी मी काय करणार आहे, थोडासाच मैदा घेतला आहे. सपोज मी 1 वाटी मैदा घेतला आहे, तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं, नाहीतर ते पीठ अळणी लागतं. आणि टाकूया हळद. हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाका. हळद टाकल्यामुळे काय येतो, एक पुरणपोळीला छान असा पिवळसर कलर येतो. हळद टाकून व्यवस्थित पीठ मिक्स केलं, हळद आणि मीठ टाकून, की त्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा, मी पीठ मळून आता छान असा त्याचा गोळा तयार झाला आहे. त्याला थोडंसं तेल लावूनही मळून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ असतं ते छान असं फुलतं आणि त्याचा गोळाही छान बनतो. कुठेही ते जास्त चिकटलं नाही आहे. आता मी त्याला ना 2 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे, म्हणजे ते पीठ अजून येतं आणि छान अशा आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, त्या फुगतात. बघा, इथे वेलची पावडर आणि गोडं घेतलं आहे. गोडं म्हणजे जायफळ आणि हा आहे गूळ. तर आता मी सारण बघा विदाऊट मिक्सर बनवणार आहे आणि विदाऊट गरम करता बनवणार आहे. तर ही एक ट्रिक आहे, की तुमचं भरपूर सारं काम वाचेल आणि आपण ते लवकर प्रोसेस करू शकतो. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, जी आपली डाळ आहे आणि गूळ ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते प्रॉपर असं मिक्स करून नंतर आपली जी चाळणी असते पुरणपोळीची मोठी चाळणी, त्याच्यावरती आपण ते एखाद्या पेल्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने आपण त्याला बारीक करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही गुठळी नाही राहिली पाहिजे. याच्यामध्ये बघा, मिक्स करताना मी जे जायफळ घेतलं होतं आणि वेलची पावडर तीही मिक्स केली आहे. अर्धा किलो जर तुम्ही डाळ घेत असाल तर त्याच्यामध्ये पाव जायफळ किंवा अर्ध जायफळही घालू शकता. जायफळ घातल्याने काय होतं, की आपण गोड खातो आहे, त्याचा काही साईड इफेक्ट किंवा कधी आपलं असं होतं की गोड खातो आहे, पोटात दुखत आहे, तसं काही होत नाही. जायफळ हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, तर नक्की तुम्ही जायफळ यूज करा आणि एक छान टेस्ट पण येते पुरणपोळीला. तर इथे बघा, मी असं घाटून काढते आहे. मस्त असं सुकं पुरण होतं आहे, कुठेही त्या चिकटपणा जास्त राहत नाही आहे. आता चला, आता आपण माझं पुरण वगैरे सगळं झालं आहे. आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. तर पीठ मी काढलं पाण्यातून आणि त्याचे बघा आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आणि माझं सारण पण बघू शकता, मस्त असं घट झालं आहे. तर हे सारण त्याच्यामध्ये भरूया आणि सारण तुम्ही थोडं जास्तच घ्यायचं आहे, कारण ते पूर्ण गोळ्याला आणि छान अशी आपली पुरणपोळी लागली पाहिजे. आणि मी आज नवीन दाखवणार आहे ते म्हणजे तेलावरची पुरणपोळी. कुठेच मी त्याला पीठ लावणार नाही आहे. आता बघा, तेल घालून असं आपण पहिलं हाताने व्यवस्थित असं त्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे जे सारण असतं ते चारी बाजूला आणि पूर्ण कडेपर्यंत ते पसरतं. त्याच्यानंतर कोणताही एक प्लास्टिकचा तुकडा तुम्ही त्याच्यावरती टाका आणि ते गोल फिरून घ्या. लाटणीने लाटा. साठी तुम्ही जिथे मी पळपट यूज केला आहे तिथे तुम्ही केळीचं पानही यूज करू शकता. आणि वरती तर मात्र ट्रान्सपरंटच पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपली पुरणपोळी किती पातळ झाली आहे आणि पसरली आहे. आता ही तेलावरची पुरणपोळी आपण हाताने उचलू शकत नाही, ती चिकट असते, तर कधी तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे असं मी आता जसं लाटणीने रोल करून उचललं तसं उचला. नंतर आता मी त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलं आहे. आता पुरणपोळी जी असते ना, ती कधी पण जास्त एका साईडला भाजायला देऊ नका. ती कोवळीच असताना त्याला परता, म्हणजे छान अशी ती दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाजते. एकाच साईडने तुम्ही भाजत राहिल्यानंतर हे केला तर होणार नाही. आता बघा, माझी टम्म अशी पुरणपोळी फुगली आहे मस्त. चला, आता अशाच मी बाकीच्याही माझ्या पुरणपोळ्या करून घेते. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे पुरणपोळी हे मला नक्की सांगा.
ही पुरणपोळी आपण दुधासोबत किंवा दुधासोबत खाऊ शकतो. गुळाच्या पाकासोबतही खाऊ शकतो. त्याला गुळवणी बोलतात. ॲक्च्युली ते गूळ वितळून बनवलं जातं. किंवा तुम्ही अ, पुरणपोळी अशीचही बरेच जणं खातात. तुम्ही कटही बनवून पुरणपोळी खाऊ शकता. तर कटाचा व्हिडिओ मी नंतर कधी दाखवेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.